आता उन्हाळ्याचा सीझन आहे आणि मार्केटमध्ये भरपूर सारा आंबा आहे. आता आंब्यापासून तर आपण भरपूर साऱ्या काही वस्तू बनवत असतो आणि त्यानंतर आपल्याला एकदम छान असं काही ना काहीतरी मुलांना लागतच असतं. त्यामुळे वेगवेगळे पदार्थ बनवावे म्हणजे बनवावेच लागतात आणि त्यातच आता हा अगदी सगळ्यात सोपा आणि एकदम छान आणि एकदम चविष्ट आणि एकदम कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारा रवा आंबा लाडू आज आपण तयार करणार आहोत. चला तर इथे मग रेसिपीला सुरुवात करूया. अगदी घरच्या घरी एकदम साधा सोपा, अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे आणि हो, बारीकच रवा घ्यायचा आहे. इथे मी 3 कप बारीक रवा घेतलेला आहे पहा. आणि आपल्याला हा असाच मंद गॅसवर म्हणजे स्लो गॅसवर आपल्याला हा मस्त असा 10 मिनिटं तरी भाजून घ्यायचा आहे व याला कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे. अगदी खमंग वास येईपर्यंत आपल्याला याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे. तर मग मी याला आता भाजून घेत आहे अगदी 10 मिनिटं. खूप छान आणि खूप मस्त होतो. आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या म्हणजे मुलांना काही ना काहीतरी मध्यंतरी खायला लागतंच. आता मुलांनाच काय, मोठ्यांना देखील आपल्याला म्हणजे गोड हे खायची खूप म्हणजे आवडणारी वस्तू असते गोड म्हणजे. तर वेगवेगळे पदार्थ आपण तयार करायचे. तर मग आज हा आपल्याला रवा आंबा लाडू तयार करायचा आहे. तर आता बघा 10 मिनिटं झालेली आहे आणि रवा अगदी छान भाजून झालेला आहे. आता यामध्ये मी अर्धा कप जे आहे ते तूप घालून घेणार आहे. तर यामध्ये अगदी थोडं थोडं तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे. एकदम तूप सगळं घालायचं नाहीये. असं थोडं थोडं आपल्याला तूप घातलं की एकदम छान आणि मस्त असा हा रवा भाजला जाणार आहे. तुम्ही पाहू शकता. आणि रवा भाजण्यासाठी ना नेहमी अशी पसरट कढई घ्यावी म्हणजे रवा पण एकदम छान आणि व्यवस्थित असा भाजला जातो. तर जवळजवळ आपल्याला आणि तूप जे आहे ना हे थोडं जास्त लागलं ना तरी चालणार आहे, पण कमी तुपाचा वापर करू नका. बघा, आणि अगदी थोडं थोडं तूप हे टाकून घेतलेलं आहे बघा. आता इथे जवळपास मला अर्धा किलो तरी रवा असल्यामुळे मला इथे अर्धा किलो तूप लागलेलं आहे बघा. आणि आता एकदम छान असं मस्तपैकी आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. अगदी थोडासा गुलाबीसर रंगावर भाजून घ्यायचा आहे बघा. आता हा रवा भाजून होतच आहे तोपर्यंत आता इथे मी 2 आंबे घेतलेले आहे. तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही घेतला तरी चालणार आहे, पण मी इथे केशर घेतलेला आहे. तुम्ही केशर घेऊ शकता, त्यानंतर तुम्ही हापूस घेऊ शकता, कारण यांना कलर खूप सुंदर असतो. त्यामुळे आपल्याला अगदी वेगळा कलर टाकायची गरज पडत नाही. तर पहा, मी हा केशर घेतलेला आहे. हा अतिशय गोड आहे आणि याचा कलर पण पहा किती सुरेख आहे. तर मग मी आता याचा सगळा जो गर आहे तो काढून घेणार आहे. आणि आता इथे आपला रवा देखील बघा भाजून झालेला आहे. आणि मला रवा भाजायला जवळपास 20 मिनिटं लागलेले आहे, कारण अगदी मंद गॅसवर मी हा भाजून घेतलेला आहे. अगदी खरपूस सुरुवातीचे 10 मिनिटं असंच कोरडा भाजलेला आहे आणि त्यानंतर मात्र मी हा तूप टाकून मग मी भाजून घेतलेला आहे. तर हा भाजून झालेला आहे, अगदी गुलाबीसर कलर आलेला आहे याला. तर आपल्याला याला परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि गार करायचं आहे. गार म्हणजे अगदीच गार नाही करायचं, अगदी हलकाच आपण हात लावू शकू इतका कोमट राहिला ना तरी चालणार आहे. तर आपण याला कोमट होईपर्यंत एका परातीमध्ये छान असा पसरवून ठेवूया. तर मग मी हा सगळं आता व्यवस्थित छान अगदी परातीमध्ये पसरवून ठेवते, म्हणजे कसं आहे ना, कोमट होण्यासाठी पटकन होतो, म्हणजे जास्त वेळ लागत नाही. आता इथे बघा, हा 2 आंब्यांचा जो मी गर आहे तो काढून घेतलेला आहे. तर मी हा मिक्सरच्या जारमध्ये घालून घेणार आहे आणि तो त्याला फिरवून घेणार आहे, म्हणजे हा एकसारखा स्मूथ असा हा आंब्याचा जो पल्प आहे तो तयार होणार आहे पहा. बघा किती छान आणि कलर पण किती सुरेख आहे. आता हा सगळा जो पल्प आहे तो आपण आता थोडा बाजूला ठेवून देऊया. बघा किती स्मूथ आणि एकदम छान असं टेक्स्चर आलेलं आहे त्याला. म्हणजे असं मिक्सरला आपण जर फिरवून घेतलं ना की यामध्ये आंब्याच्या ज्या गाठी असतात त्या राहत नाही. तर आता मी ज्या कढईमध्ये रवा भाजलेला होता ना त्याच कढईमध्ये मी हा जो आंब्याचा गर आहे, पल्प आहे, तो काढून घेतलेला आहे. आणि आता इथे मी जवळपास 3 वाटी मी इथे रवा घेतलेला होता, म्हणून मी इथे 1.5 वाटी मी साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर कमी गोड हवे असेल तर तुम्ही इथे अगदी कमी जरी साखर घेतली तरी चालणार आहे, कारण आंबा अर्थातच खूप गोड आहे. पण तरी हे जे प्रमाण आहे हे खूपच योग्य प्रमाण आहे. तुम्ही ह्या पद्धतीने ह्या प्रमाणात जर हे लाडू केले तर अतिशय छान होतील. आता ह्या ठिकाणी तुम्ही ना खोबऱ्याचा किस पण जर असेल ना तो पण अगदी भाजून रव्यामध्ये जर टाकला ना तरी चालणार आहे.
पण मी इथे खोबऱ्याचा किस न टाकता नुसते रव्याचेच करणार आहे. बघा आता हा जो आंब्याचा पल्प आणि ही साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. बघा आंब्याचा पल्प छान मस्त असं साखरेमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. खूप आपल्याला असा 1 तारी 2 तारी असा पाक तयार करायचा नाही. बघू शकता तुम्ही. आता छान मला इथे 5 ते 7 मिनिटं तरी लागलेली आहे साखर विरघळायला. तर मी एका प्लेटमध्ये अगदी थोडासा काढून घेणार आहे चेक करण्यासाठी. बघा असा चमच्यातून खाली ओतला की असा थेंब थेंब पडला पाहिजे आणि बोटांवर उचलून बघायचं आहे. तर अक्षरशः आपल्याला ती तार दिसते आहे. अर्धी तार जरी आली ना तरी छान आहे. बघू शकता तुम्ही. इथपर्यंत आपल्याला हा जो पाक आहे म्हणजे जो आंबा आहे, आंब्याचा पल्प आहे, तो साखरेमध्ये असा शिजवून घ्यायचा आहे. तर मी तो अशा प्रकारे हा शिजवून घेतलेला आहे. तर इथे आपला जो पाक आहे हा तयार झालेला आहे आणि आपला रवा देखील कोमट झालेला आहे. तर याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतरच ह्या रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पहा आता हा सगळा जो पल्प आहे साखरेचा आणि आंब्याचा तो मी हा रव्यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान आपल्याला असा हा मिक्स करून ठेवायचा आहे. कलर तर फारच सुरेख आलेला आहे. पाहू शकता तुम्ही. बघा आता हे हळूहळू आपल्याला सगळं व्यवस्थित छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे सगळं मी आता मिक्स करून घेत आहे. सुरुवातीला तुम्हाला असं बघा हे असं पातळ झाल्यासारखं वाटेल, पण जसजसं हे अजून गार होईल ना तसतसं मात्र हे अगदी हे मिश्रण आहे आळेल म्हणजे असं घट्ट होत जाईल. पहा जर तुमचं मिश्रण जर अगदीच कोरडं जर होत असेल ना तर मग मात्र याला तुम्हाला पुन्हा थोडंसं गरम करून घ्यावं लागेल. पण इथे मला तशी गरज पडली नाही. आता मी याला 15 मिनिटं असे झाकून ठेवलेलं होतं. आता यामध्ये ना अगदी त्याला खव्याचं टेक्स्चर येण्यासाठी मी इथे थोडीशी माझ्याकडे 1 टेबलस्पून तरी मिल्क पावडर उरलेली होती, त्यामुळे मी इथे टाकत आहे. तुम्ही अगदी नसल्या किंवा नसेलही टाकायचं तर तुम्ही अगदी स्किप केलं तरी चालणार आहे. आणि आता इथे मी वेलची पूड टाकून घेणार आहे जी मी साखरेमध्ये मिक्सरला बारीक करून घेतलेली होती. आता हा आंबा लाडू म्हटल्यानंतर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही टाका, नाही टाकलं तरी चालणार आहे. पण याने चव आणि वास पण खूप छान येतो, खूप सुगंध मस्त येतो. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम छान असा गोळा तयार झालेला आहे. आता याला आपल्याला 5 मिनिटं पुन्हा असंच झाकून ठेवायचं आहे. अजूनही हा थोडासा कोमट वाटतोय बघा. आता मध्यंतरी मी 2दा-3दा याला मस्तपैकी असं मोकळं करत गेलेली होती. बघा एकदम छान असं आणि बाइंडिंग पण खूपच सुंदर आलेलं आहे याला. इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल ना आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर बघा आता आपण हे जे लाडू आहे हे वळवून घेणार आहोत. आणि तुम्हाला जर अगदीच कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं गरम करू शकता किंवा मात्र तुम्ही इथे तूप देखील घालू शकता. बघा आता माझे हे जे लाडू आहे ना हे व्यवस्थित आणि एकदम छान असे वळले जात आहे. वरतून इथे मी बदामाचे काही काप केलेले आहे सजावटीसाठी. ते तुम्ही अगदी लाडू वळताना सुद्धा छोटे छोटे काप असे जर लावले ना तर आपला लाडू खूपच सुरेख दिसेल. एकदा जर तुम्ही हे लाडू केले ना तर पुन्हा पुन्हा आंब्यांचा सीझन संपेपर्यंत तुम्ही हे लाडू कराल. इतके छान कमी साहित्यात कमी वेळेमध्ये होतात आणि मुलांना काय मोठ्यांना देखील आवडतील इतके सुरेख होतात आणि अजिबात वेळ लागत नाही याला. पहा तर एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. पहा किती छान आणि किती सुरेख दिसतायत ना आणि अजिबात न फसणारे हे लाडू आहेत. एकदा नक्की करून बघा.